नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो व पालकांनो. आज आपण NMMS परीक्षेसाठीचा जो सॅट विषय आहे त्यामध्ये जे सामान्य विज्ञानाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. मागे परीक्षेला आलेली प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये पहिलाच प्रश्न आपण बघूयात, सुरुवात करूयात. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो, हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. बघा, आपण जर बसमध्ये बसलेलो असाल आणि बसच्या ड्रायव्हरने एकदम जर ब्रेक दाबलं तर आपण किंचितसे पुढे ढकलतो, तेही याचंच उदाहरण आहे. पण नेमकं कशाचं उदाहरण आहे तर ते आहे बघा जडत्वाचं उदाहरण. जडत्व कोणतं तर ते गतीचं जडत्व आहे. पर्याय क्रमांक 2. दिशेचे जडत्व होऊ शकत नाही, दाब याला म्हणता येणार नाही किंवा बल म्हणता येणार नाही, हे गतीचे जडत्व आहे. एखादी वस्तू, कोणतीही वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये फिरत असेल तर तिच्यावर बाह्य बल पण कार्यरत असतं. ती दुसऱ्या अवस्थेत किंवा स्थिर अवस्थेत किंवा विराम अवस्थेत येण्यास त्या बलाचा विरोध असतो. म्हणून हे जे जडत्व आहे हे गतीचे जडत्व, याला आपण असं म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा प्रश्न असा आहे, जर प्रत्येक विद्युत धारेचे विभवांतर 1.5 व्होल्ट इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती? बघा, असा जर प्रश्न आला तर काय करायचं, इथे जोडण्या कशा आहेत बघा, किती पॉइंट आहेत बघा. या ठिकाणी आपण जर विचार केला तर 1 2 3 4 आणि 5, म्हणून विभवांतर विद्युत गटाचं किती आहे तर ते आहे 1.25. मग काय करायचं, 1.25 ला आपण 5 ने गुणायचे. याला जर 5 ने गुणलं, 5 5 25 ला 5, हातचे 2, 5 2 10 2 12 ला 2, हातचा येईल 1, 5 1 5 आणि 1 6 पॉइंट लागेल 2 अंकानंतर. म्हणजे याचं उत्तर काय असेल तर 6.25 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. म्हणजे या ट्रिकने आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 3. सायनोकोबाल्मिन म्हणजे काय? सायनोकोबाल्मिन बघून घ्या. सायनोकोबाल्मिन, तर सायनोकोबाल्मिन हे कशाचं नाव आहे? बघा, जीवनसत्व बी हा जो प्रकार आहे त्या जीवनसत्व बी मध्ये बी चे अनेक प्रकार पडतात. मग त्यामध्ये सायनोकोबाल्मिन म्हणजेच B12 चा प्रकार आहे. कोणता आहे तर B12 चा प्रकार आहे, लक्षात ठेवा. सायनोकोबाल्मिन हा B12 चा प्रकार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मग आपल्याला इतर सुद्धा जे बी जीवनसत्वाचे प्रकार आहेत ते माहित पाहिजे. आता जर आपण B6 चा विचार केला तर त्याला पॅराडॉक्सिन असं म्हणतात, B6 या जीवनसत्वाला. B3 चा जर आपण विचार केला, B1 चा विचार केला तर त्याला सायमिन असं म्हणतात. त्यानंतर B3 जो आहे त्याला नियासिन म्हणतात. या B3 ला काय म्हणायचे? नियासिन. हा बी आहे, B3 आहे नियासिन. त्यानंतर B2 जो आहे रायबोफ्लेविन. म्हणजे अशा प्रकारे बी जीवनसत्वाचे जे प्रकार आहेत त्यापैकी कुठलाही प्रकार परीक्षेला विचारू शकतात, काही सांगता येत नाही. म्हणून हे मुद्दे, ह्या कन्सेप्ट आपल्या वाचनामध्ये पाहिजेत बरं का. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी एकरेषीय प्रसरण क्रियेशी निगडित सत्य विधाने ओळखून योग्य पर्याय निवडा. आता बघा, या ठिकाणी काय दिले आपल्याला, कशाशी निगडित वाक्य शोधायचे यातलं योग्य, तर ते आहे एकरेषीय प्रसरण. एकरेषीय प्रसरण, उष्णता हा जो घटक आहे त्या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. आता एकरेषीय प्रसरण कशाने दाखवतात? एकरेषीय प्रसरण काय असतं तर त्याला म्हणायचं ह्या लॅम्बडा या चिन्हाने आपण ते दाखवतो.
याच्याशी निगडीत जे आहेत ते कोणकोणते वाक्य खरे आहेत बघा. इथे तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या स्वरूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. सळई ही स्थायू स्वरूपात असते, मात्र तापमान वाढीमुळे तिच्या रूपामध्ये तिच्या लांबीमध्ये वाढ होते. हे विधान बिलकुल सत्य आहे बरं का. आणि आपल्याला सत्य विधानेच ओळखून पर्याय क्रमांक निवडायचा आहे. पुढे बघा, या ठिकाणी L2 बरोबर. आता L म्हणजे काय? L म्हणजे बघा L1 आणि L2 असतं बरं का. L1 म्हणजे सळई जी आहे तिचं मूळ स्वरूप, आणि L2 म्हणजे सळई तापवल्यानंतर तापमान वाढीनंतरचं दुसरं तिचं स्वरूप, ते झालं L2. त्यामध्ये T काय असतो भानगड? तर T म्हणजे काय? तर T म्हणजे वेळ. किती वेळ आपण त्या तापमान वाढीला दिला तो. या ठिकाणी डेल्टा म्हणजे ते तापमान किंवा ती उष्णता. हे जे समीकरण आहे हे सुद्धा करेक्ट आहे. लॅम्बडा स्थायू पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असं म्हणतात. तर खरोखर एकरेषीय प्रसरणांक त्याला म्हणतात. म्हणजे हे इथपर्यंत जे विधान आहेत ते विधान आपले बरोबर आहे. त्यानंतर लॅम्बडा हा स्थिरांक आहे, ही बरोबर आहे. लॅम्बडा हा काय असतो? स्थिरांक असतो. म्हणजे आपण जर पुस्तकात बघितलं किंवा वाचन केलं तर आपल्याला हे पॉइंट उष्णता या घटकामध्ये दिसतील, किंवा एकरेषीय प्रसरण स्थायूचे या घटकांतर्गत सगळा अभ्यास याचा आपण करू शकतो. या ठिकाणी ABCD सगळे बरोबर आहेत. ABC आणि D सर्वच पॉइंट्स बरोबर आहेत, सगळे विधाने बरोबर आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. चला पुढील प्रश्न जो आहे, हे सगळे प्रश्न म्हणजे आपल्या अभ्यासक्रमातले आहेत मित्रांनो. आपण जर 7वी आणि 8वीचे सामान्य विज्ञानाचे घटक सविस्तर व्यवस्थित वाचन केलं, लक्षात ठेवले, तर आपल्याला या प्रश्नांना जास्त फेस करावं लागणार नाही. बघा, या पुढील प्रश्न आहे 1004 हर्ट्झ वारंवारता म्हणजे किती? आता 1004 हर्ट्झ वारंवारता म्हणजे सरळ सरळ आहे की 1004 आवर्तने प्रति सेकंद. 1000 हर्ट्झ वारंवारता म्हणजे 1000 आवर्तने प्रति सेकंद, म्हणजेच 1004 आवर्तने प्रति सेकंद म्हणजेच 1004 हर्ट्झ वारंवारता. या पद्धतीने लक्षात ठेवायचे आपल्याला. चला पुढे, अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते? आपल्याला विधान सत्य नाही तर असत्य विधान विचारलेलं आहे. लक्ष द्या, या ठिकाणी सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं मुलांचं, सत्य किंवा असत्य. यावरून आपले पर्याय चुकतात. म्हणून परावर्तनासंबंधी आपल्याला असत्य विधान निवडायचे, सत्य नाही. परावर्तन बघूयात आपण जर 7वी 8वीची पुस्तकं सामान्य विज्ञानाची पाहिली तर त्यामध्ये या कन्सेप्ट आपल्याला मिळतात. परावर्तन आणि अपवर्तन दोन भाग आहेत. अपवर्तन आपल्याला 9वी 10वीला आहे, पण परावर्तनाची सगळ्या संकल्पना आपण शिकलेलो आहोत अगोदर. बघा, ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. परावर्तन जे आहे ते अनियमित बरं का, अनियमित. नियमित आणि अनियमित असे दोन परावर्तनाचे प्रकार आहेत. कोणते आहेत? दोन. ते आहे एक नियमित. या प्रश्नांच्या माध्यमातून जे विश्लेषण आपण करत आहोत त्यातून पूर्ण ज्या कन्सेप्ट आहेत मुलांनो त्या सगळ्या तुमच्या लक्षात येतील. बघा, नियमित आणि हे काय? अनियमित. काहीच अवघड नाहीये समजायला. नियमित आणि अनियमित परावर्तन. आता नियमित परावर्तन कसं असतं बघा, हा समतल पृष्ठभाग आहे, म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग आहे, सपाट पृष्ठभाग आहे. या पृष्ठभागावर सूर्यकिरण या ठिकाणी किंवा प्रकाश किरण या ठिकाणी येतो आणि तो असा परावर्तित होतो. हा सूर्यकिरण या ठिकाणी असा येतो आणि तो असा परावर्तित होतो. म्हणजेच काय होतं नेमकं, तर या ठिकाणी ह्या ज्या किरणांची दिशा असते ही अशा पद्धतीने बदलते. आता हे जे किरण आहेत ना, मग त्याचं गुणधर्म काय, तर हे किरण एकमेकांना समांतर असतात. बघा, आपाती किरण आणि परावर्तित किरण एकमेकांना समांतर असतात. आपाती कोन आणि हा परावर्तित कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे या कन्सेप्टवर कुठलाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला, म्हणून समजून घ्या. मग याला म्हणतात नियमित परावर्तन. आणि ते कुठे घडते, तर ते समतल पृष्ठभाग, गुळगुळीत पृष्ठभाग, सपाट पृष्ठभाग, काचेसारखा अशा ठिकाणी
हे नियमित परावर्तन घडत असतं. मात्र अनियमित परावर्तन जे आहे मित्रांनो, हे खडबडीत पृष्ठभागावर होत असतं. खडबडीत पृष्ठभाग म्हणजे काय, तर जो सपाट समतल नाही अशा प्रकारचा पृष्ठभाग. उदाहरणार्थ बघा, अशा प्रकारचा कसा पृष्ठभाग आहे. मग या ठिकाणी एखादा आपाती किरण आला, प्रकाश किरण, तर त्याची जी दिशा असते परावर्तनाची ती निश्चित नसते. प्रत्येक आपाती किरणाची दिशा भिन्न असते, भिन्न असू शकते. बघा, हा किरण इकडे जाऊ शकतो, इथे आलेला किरण हा इकडे जाऊ शकतो, त्यानंतर असा या ठिकाणी आलेला किरण हा कुठे इकडे जाऊ शकतो, त्याची दिशा भिन्न असते. मग आपण पर्याय बघूयात आपले, ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. तर बरोबर, अनियमित परावर्तन हे खडबडीत पृष्ठभागावरच घडत असते मित्रांनो. दुसरा आहे, परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात. बरोबर, परावर्तित किरण जे आहेत त्याचे आपतन कोन कसे समान असतील, कारण त्या किरणांची दिशा वेगळी असते. मात्र नियमित परावर्तनामध्ये हे जे कोन आहेत ना, हे काय असतात, समान असतात. व या ठिकाणी दुसराही वाक्य जे आहे सत्य, आपल्याला असत्य विधान ओळखायचे. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. बघा, हे परावर्तित किरण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने विखुरले जातात. कारण काय त्याचं, तर तो जो पृष्ठभाग आहे तो समतल नसतो, खडबडीत असतो. चौथं, परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. या ठिकाणी हे जे विधान आहे, हे विधान परावर्तनाचे नियम म्हणजे काय, तर परावर्तन कसं घडतं बघा, समतल पृष्ठभागावर आपण जर बघितलं तर तिथे परावर्तनाचे नियम कसे असतात, आपती किरण, परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर असतात. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी असं होतं का, तर नाही. म्हणून परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत हे त्याचं उत्तर असू शकतं. हे असत्य विधान आहे. चला पुढे, काच निर्मिती प्रक्रियेमध्ये काचेचे तुकडे घातले गेल्यास, काच निर्मिती प्रक्रियेमध्ये काचेचे तुकडे घातले गेल्यास तिला वर्धनीय करता येते. वर्धनीय म्हणजे तिचा आकार बदलता येतो, तिला पारदर्शकता मिळते, मिश्रण स्फटिक स्वरूपात येते. चौथा पर्याय आहे, मिश्रण कमी तापमानाला वितळते. तर या ठिकाणी निशंकपणे चौथा पर्याय जो आहे तो करेक्ट आहे. असं असल्यानंतर काच निर्मिती प्रक्रियेमध्ये टाकाऊ काचेचे तुकडे जर घातले तर मिश्रण कमी तापमानाला वितळते. हा पर्याय बरोबर आहे. चला पुढे, हे जे प्रकरण आहेत ना, हे सगळे आपण मित्रांनो सविस्तररित्या आपल्या नियमित लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून गुरुकिल्ली फाउंडेशनचं जे ऍप आहे ते ऍप तुम्ही लवकरात लवकर घेऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी. फक्त 999 रुपयात वर्षभर आपण हा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे शिकू शकता. पुढचा प्रश्न असा आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा हा, जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत टिंबटिंबाचा वापर होतो. जहाजे आणि पाणबुड्या, बघा जहाज जे आहे ते किती मोठ्या आकाराचं जहाज असो, पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसते. आणि पाणबुडी जी असते, पाणबुडी उदाहरणार्थ हे पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये पाणबुडी 500 मीटर 200 मीटर अंतरावर खाली असू शकते. बरोबर आहे. मग हा जो प्रकार आहे याचा कशाशी संबंध आहे, 4 पर्यायांपैकी. तर बघा, पास्कलचा नियम तर दूरपर्यंत त्याचा संबंध नाही. न्यूटनचे नियम जे आहेत ना ते सगळे गतिविषयक नियम आहेत. त्यानंतर आर्किमिडीजचे तत्व याचा संबंध जहाज बांधणी आणि पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये होत असतो. बघा, आर्किमिडीजचं तत्व सांगतं काय आपल्याला, तर उदाहरणार्थ आपण जर एखाद्या टबामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पूर्णपणे या पद्धतीने पाणी भरून घेतलं आणि त्यामध्ये जर आपण कुठल्याही घनफळाचा एखादा ठोकळा, एखादं किलोग्रॅमचं माप आपण जर अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण काठोकाठ भरलेल्या पेल्यामध्ये आपण जर सोडला तर आपल्याला दिसून काय येईल, आपल्याला हे दिसून येतं की जेवढं घनफळ या वस्तूचं आहे तितक्या प्रमाणात पाणी जे आहे ते काय होतं, बाहेर पडतं, काहीतरी पाणी बाहेर पडतं. म्हणजेच एखादी वस्तू ड्राईव्ह मध्ये जर बुडवली तर त्यावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या
द्रायू एवढे असते असं आपल्याला आर्किमिडीसचे तत्व सांगते. हे सगळं आपल्याला 8वीला पुस्तकात आहे, ते आपण अभ्यासायला हवं. बघा आता या ठिकाणी आर्किमिडीसचे तत्व जे आहे ते कोणी दिलं, तर ते आर्किमिडीस या शास्त्रज्ञाने दिलं. बघा हे शास्त्रज्ञ एकदा बाथटब मध्ये आंघोळ करत असताना त्यांना काठोकाठ भरलेल्या टब मध्ये ते जेव्हा गेले त्यावेळेस त्यांना काही पाणी बाहेर पडलेलं दिसलं आणि त्यावेळेस ते युरेका 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 म्हणून बाहेर धावत सुटले. युरेकाचा अर्थ काय होतो माहिती का, की मला सापडले, मला मिळाले, मला सापडले. त्यांना काहीतरी सापडलं होतं. त्यांनी त्या ठिकाणापासून जे संशोधन सुरू केलं तर ते संशोधन आज जगामध्ये भौतिकशास्त्रातलं एक प्रसिद्ध असं संशोधन आहे. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादं ध्येय आपण जर ठरवलं तर ते ध्येय प्राप्त होईपर्यंत जर आपण थांबलो नाही, सातत्याने प्रयत्न केले तर मित्रांनो नक्कीच ते मिळाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. हे आर्किमिडीसचं तत्व त्यांनी जगाला दिलं आणि जहाज बांधणी किंवा पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये या तत्वाचा वापर केला जातो. कारण द्राव्यूचे घनफळ जे असतं ते बुडवलेल्या वस्तूचे घनफळ सारखेच असते. या तत्वाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आपला गुरुत्वाकर्षण तत्व माहितीये, हे तर नाहीच आहे. गुरुत्वाकर्षण माहितीये आपल्याला, वर फेकलेली वस्तू ही खालीच का पडते याचा जो नियम आहे तो आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम. बघा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीत अचूक नावे दर्शविणारा पर्याय निवडा. या ठिकाणी नीट बघा कशाची आकृती दिसते आपल्याला ही, तर ही आहे बघा आपला जो घसा आहे ना, घसा, त्या घशाची आकृती आहे. हे बघा या ठिकाणून आपण अन्न ग्रहण करतो आणि या आकृतीतले काही टप्पे आहेत. आता याला ए बी सी डी अशी नावं दिलीत बघा. तर ए बी सी डी नावं दिली आहेत तर नेमकं हा भाग जो आहे हा काय आहे, बी काय आहे, सी काय आहे, डी काय आहे हे आपल्याला शोधायचंय. तर बघा या ठिकाणी गट दिलेत आपल्याला. हे गट जे आहेत ना अशा पद्धतीने आपल्याला पर्याय निवडायचा आहे. स्वर यंत्र. आता मला सांगा पर्याय क्रमांक आपण चेक करूयात. पर्याय क्रमांक चेक करूयात व्यवस्थितपणे अगोदर. आता इथं स्वर यंत्र आहे, ए नंबर ऑप्शन. मग स्वर यंत्र इथे वरती आहे का, तर नाही. या ठिकाणी स्वर यंत्र नाही. इथे अधिस्वर द्वार असतं. काय असतं, अधिस्वर द्वार. अधिस्वर द्वार म्हणजे काय बरं, तर बघा लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आपण अन्न खातो त्यावेळी अन्न गिळताना श्वासनलिका स्टॉप करणारी किंवा श्वासनलिकेला थोडंसं थांबवणारी झडप असते. नाक दाबलं म्हणजे तोंड उघडतं की नाही, तर त्या पद्धतीचा नियम इथूनच त्याची निर्मिती झाली. अधिस्वर द्वार म्हणजे काय, तर ही जी झडप असते आपण अन्न खात असताना ती झडप म्हणजेच अधिस्वर द्वार आहे. मग आता इथं कुठे पर्याय दिसतोय बघा, 2 पर्याय दिसतात आपल्याला हे. त्यानंतर बघा बी. या ठिकाणी बी नंबरला निशंकपणे डोळे झाकून 100% काय असतात, हे असतात स्वरतंतू. स्वरतंतू. प्रत्येकाच्या घशामध्ये स्वरयंत्र आहे. विविध प्रकारचे आवाज आपण बाहेर काढतो. हे सगळं स्वरयंत्राचा भाग आहे. स्वरयंत्र जर निकामी झालं तर आपला आवाज घोगरा होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. स्वरतंतू आहेत ते. त्यानंतर तिसरा जो प्रकार या ठिकाणी असतो ना ती असते श्वासनलिका. श्वासनलिका. आणि हा जो भाग आहे डी त्याला म्हणायचं अन्ननलिका. ही आहे अन्ननलिका. म्हणजे अशा पद्धतीने हा क्रम असतो, समजून घ्या. आणि परीक्षेला ह्याच प्रश्नपत्रिकेत नाही तर अनेक वेळा अशा प्रकारचा प्रश्न, हाच प्रश्न, हीच आकृती अनेकदा विचारलेली गेलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा आधी स्वरद्वार, त्यानंतर स्वरतंतू, त्यानंतर श्वासनलिका, अन्ननलिका. अ स्व श्वा अ अशा पद्धतीने लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रकाशाच्या विकिरणास रंगांच्या किरणांचे विकिरण, टिंबटिंब रंगाच्या किरणाचे विकिरण सर्वाधिक होते. बघा प्रकाशाच्या विकिरणात कोणत्या रंगाचं विकिरण सर्वाधिक होतं. बघा लक्षात ठेवा, हे तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने आपण एक सोपी ट्रिक समजून घेणार आहोत की आपल्या रंगाचं विकिरण जे आहे ना, एमपीएससी यूपीएससी व्हा, मोठे अधिकारी व्हा, तोपर्यंत विसरू शकणार नाही. हा आहे प्रिझम. हा काय आहे, काचेचा प्रिझम.
प्रकाश किरण या ठिकाणाहून आल्यानंतर तो काहीसा इकडे झुकतो, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं प्रकाशाचे विकिरण, त्या रंगाचे विकिरण. आता रंगाचा इथे काय संबंध आला, तर हा ज्या वेळेस झुकतो त्यावेळेस या ठिकाणी त्याचा तांबडा रंग तयार होतो. त्यानंतर पुन्हा त्याच्या खालोखाल नारिंगी, त्याच्या खालोखाल पिवळा, त्याच्या खालोखाल हिरवा, त्याच्या खालोखाल निळा, त्याच्या खालोखाल पारवा आणि नंतर सगळ्यात शेवट आहे जांभळा, ज्याला आपण व्हायलेट म्हणतो. मग बघा तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी प्रकाश किरणांचं विकिरण होत असताना कोणत्या रंगाचं विकिरण सर्वाधिक होत आहे, तर या ठिकाणी बघा हा जांभळा रंग दिसतोय, पण पर्यायात ते आहे का, पर्यायात उत्तर तसं दिलेलं नाहीये. म्हणून या ठिकाणी जांभळा रंग आहे सर्वाधिक, मात्र आपल्याला पर्याय कोणते दिलेत, लाल, हिरवा, निळा, पिवळा. सर्वात जास्त विकिरण या ठिकाणी आपल्याला निळ्या रंगाचा पर्याय आहे. सर्वात जास्त विकिरण होतं निळ्या रंगाचं. आणि हे कसं लक्षात ठेवायचं बघा, प्रकाशाच्या विकिरणाचा जो नियम आहे तो कसा लक्षात ठेवायचा बघा, लक्षात ठेवा, ता ना पिही निपाजा. कसा लक्षात ठेवणार आपण, ता ना पिही निपाजा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा व्हायलेट. बस ताना पिही निपाजा म्हटलं की विकिरण आपल्याला लक्षात राहतं. आणि अनेक वेळा हा प्रश्न परीक्षेला येत असतो, म्हणून ताना पिही निपाजा लक्षात ठेवा, तुमच्या कधीच विस्मरणात येणार नाही. पुढचा प्रश्न बघूयात. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या वर, म्हणजे इकडं डोक्याच्या वर, डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खोलावर असलेल्या खगोलावरील बिंदूला काय म्हणतात, तर त्याला सरळ सरळ लक्षात ठेवा, त्याचा पर्याय योग्य आहे तो म्हणजे ऊर्ध्व बिंदू. या ठिकाणी काय, ऊर्ध्व बिंदू. सरळ सरळ आपल्या डोक्याची जर वर असेल तर तो कोणता बिंदू असतो, तो असतो ऊर्ध्व बिंदू. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आयनिक वृत्त वगैरे वगैरे हे पर्याय त्याच्याशी दूरपर्यंत संबंध नसणारे आहेत. पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. पुढे हायस्कूलच्या जीवनामध्ये 8वी 9वी 10वीच्या शालेय जीवनामध्ये महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे काय, अणूच्या संयोजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो. बघा, अणूची जी संयोजा असते त्याचा संबंध कशाशी असतो. पहिलं संयोजा म्हणजे काय ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा आता उदाहरणार्थ हा काय आहे, Na, म्हणजे Na कशाला म्हणतात, सोडियमला. हा सोडियमचा काय, हा सोडियमचा अणुअंक आहे Na. आता हे झालं केंद्र, हे काय आहे केंद्र. मग या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याची अणु संरचना असते. का बरं, बघा Na जो आहे त्याला म्हणायचं सोडियम, त्याचा अणुअंक आहे 11. किती आहे, 11. मात्र प्रत्येक मूलद्रव्याची अणुरचना किंवा अणु संरचना करताना ती आपण कशी करतो, तर त्यासाठी काही कक्षा दिलेल्या आहेत, कवच दिलेले आहेत. बघा पहिलं जे हा केंद्रक असतो, हे आहे केंद्रक. ही पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात. आता आपण जर सोडियमचा विचार केला तर बघा या ठिकाणी आपण त्याचं पहिलं कवच पूर्ण करूयात. हे आहे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 8 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन किती झाले, 10. मग तिसरं कवच बघूयात, त्यात किती शिल्लक राहतील बरं. अणुअंक 11 आहे की नाही, म्हणून 2 आणि 8 10 आणि हे हा या बाह्यतम कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन, बाह्यतम कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे, याला असं दाखवतात हा इलेक्ट्रॉन. मग संयोज्या आणि याचा मी समजून सांगितल्याचा काय संबंध, तर बाह्यतम कक्षेमध्ये 4च्या आतली संख्या जर इलेक्ट्रॉन्सची असेल तर बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्याला त्या मूलद्रव्याची संयोजा असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी अणूच्या संयोजेचा संबंध कशाशी आहे, तर तो आहे इलेक्ट्रॉनच्या संख्येशी, न्यूट्रॉनच्या संख्येशी नाही, प्रोटॉनच्या संख्येशी नाही, अणुवस्तुमानाशी सुद्धा नाही. तर तो संबंध कशाशी असतो,
इलेक्ट्रॉनच्या संख्येशी. आणि का बरं असतो तर तेच आता आपण समजून घेतलं. बरं आता बघा या ठिकाणी आपण थोडंसं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करू त्याबाबत. या ठिकाणी जर जर समजा एखादा अणू असेल कोणताही आणि त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जर 6 इलेक्ट्रॉन असतील, 1 2 3 4 5 6, तर मग या अणूची मूळ द्रव्याची जी संयुजा जी आहे ती संयुजा किती, तर बघा अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन्स कमी पडतात या ठिकाणी 6 2 8 2, मग त्याची संयुजा किती असेल 2 असेल. जर 3 इलेक्ट्रॉन्स कमी असतील अष्टक पूर्ण करण्यासाठी तर संयुजा किती असेल 3 असेल. म्हणून इलेक्ट्रॉन्सच्या संख्येशी संयुजेचा संबंध असतो. हा जर 1 असेल बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन, 2 असेल, 3 असेल आणि 4 असेल तर 4 पर्यंत मात्र त्याची जी संयुजा असते ती 4 असू शकते. पण जर 5 इलेक्ट्रॉन झाले बाह्यतम कक्षेमध्ये तर अष्टक पूर्ण करण्यास जेवढे कमी तेवढी त्या मूलद्रव्याची संयुजा असते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. राजधातूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. कोणते विधान असत्य आहे असं विचारले. पुन्हा तोच प्रकार आहे हा असत्य. म्हणजे 3 विधान सत्य आहेत, 1 असत्य. कोणते ते ओळखायचे आपल्याला. बघा या ठिकाणी ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात, हे बरोबर आहे. त्यानंतर कक्ष तापमानाला त्यांचे रक्षण होत नाही, हे बरोबर आहे. कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो असा आहे, हवा पाणी आणि उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. बघा आपण जर 3 पर्याय जर व्यवस्थित बघितले तर काय दिसतं आपल्याला, मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात. ठीक आहे, कक्ष तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही, या ठिकाणी क्षरण होत नाही म्हटले, या ठिकाणी ऑक्सिडीकरण होत नाही म्हणले. आणि मग हा पर्याय कसा बरोबर असेल बरं, हा पर्याय चुकीचा आहे. असत्य. हवा पाणी उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो, हा पर्याय चुकीचा आहे, हा असत्य. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. पुढे चला. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो. बघा आणि काही मूलद्रव्याची समस्थानिके आहेत त्यांचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो. युरेनियमचं समस्थानिक जे आहे त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो अणु ऊर्जेमध्ये. तर तसंच जड पाण्याची जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो, तर त्याचा योग्य पर्याय आहे ड्यूटेरियम. ड्यूटेरियमचा उपयोग केला जातो. हायड्रोजन नाही, ट्रिटियम नाही, यापैकी नाही असा ऑप्शन नाही. ड्यूटेरियम ही जी समस्थानिक आहे ते हायड्रोजनचं समस्थानिक आहे, त्याचा उपयोग केला जातो जड पाण्याच्या निर्मितीमध्ये. कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो. बघा महत्वाचा प्रश्न आहे, कोणता धातू आहे त्याला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावं लागतं, तर तो धातू आहे बघा, आज तुम्हाला त्याचं नाव सांगतो मी, तो आहे सोडियम. सोडियम हा असा धातू आहे त्याला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावं लागतं. चला पुढचा प्रश्न. चला या पुढील प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही. रासायनिक आणि भौतिक बदल बघा 8वी 9वी पर्यंत काही अंशी आपण हे बघतो, मात्र 10वीलाही हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही म्हटले, म्हणता येणार नाही. असत्य विधान ओळखा. नाही किंवा आहे याच्यात कन्फ्युजन करायचं नाही, म्हणता येणार नाही. मग कशाला म्हणता येईल बघा, रासायनिक बदल आणि भौतिक बदल म्हणजे काय सुरुवातीला हे समजलं पाहिजे की नाही आपल्याला. भौतिक बदल आणि रासायनिक बदल. आता या ठिकाणी आपल्याला खोलात जायचं नाहीये, पण मात्र फक्त ठळक ठळक बाब समजून घ्यायची आहे. भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय. भौतिक बदल म्हणजे काय, एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये झालेला बदल जो असतो तो पुन्हा पूर्ववत होतो, पुन्हा पहिल्यासारखी ती घटना होते. मात्र एखाद्या
मूलद्रव्यामध्ये, एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या प्रक्रियेतून झालेला बदल पुन्हा पहिल्याप्रमाणे होत नाही, तो रासायनिक बदल असतो. लक्षात ठेवा. श्वसनामध्ये आपण ऑक्सिजन प्राणवायू घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, म्हणजे ही एक अभिक्रिया आहे, यामध्ये कायमस्वरूपी बदल होत असतो. त्यानंतर बघा प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणामध्ये सुद्धा हरित द्रव्य तयार होत असते. हा पण बदल जो आहे तो रासायनिक बदल रासायनिक बदल असतो. हा पण रासायनिक बदल आहे. इंधनांचे ज्वलन, इंधनाचं ज्वलन केल्यानंतर त्यातून कार्बन निर्माण होतो, ही एक रासायनिक अभिक्रिया आहे मित्रांनो. त्यातून सुद्धा कायमस्वरूपी काही संयुग तयार होतात, म्हणून इंधनांचे ज्वलन याला पण रासायनिक बदल म्हणता येईल. मात्र स्प्रिंग ताणणे, आता ही स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग तुम्ही एवढी ताणली, पुन्हा ती पूर्ववत किती झाली, एवढी झाली, याच्यामध्ये काही बदल झालाय का? नाही, परमनंट कायमस्वरूपी बदल झाला नाही, म्हणून स्प्रिंग ताणणे हा रासायनिक बदल नाही. अतिशय सोपा मुद्दा आहे. पुढील रासायनिक सूत्रांपैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? आता खाण्याचा सोडा बघा, खाण्याचा सोडा जो असतो त्याचं रासायनिक सूत्र काय हे आपल्याला विचारले, तर खाण्याचा जो सोडा आहे त्याचा रासायनिक सूत्र आहे ते म्हणजे NaHCO3. NaHCO3 हे त्याचं रासायनिक सूत्र आहे. मग Na2CO3 जे आहे ते कशाच आहे, तर बघा Na2CO3 हे आहे धुण्याचा सोडा. हा काय आहे? धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा. आणि यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे, धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात, तर त्याला सोडियम कार्बोनेट असं म्हणतात. सोडियम कार्बोनेट हा काय असतो? धुण्याचा सोडा असतो. त्यानंतर बघा NaSO4 याला सोडियम सल्फेट असं म्हणतात. याला सोडियम सल्फेट किंवा सोडा सल्फेट याला असंही म्हणतात, सोडा सल्फेट. आणि NaOH याला म्हणतात कास्टिक सोडा. हा काय आहे? कास्टिक सोडा. बघा यापैकी काही परीक्षेला येऊ शकतं. याचं नाव काय, तर सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड. म्हणजे बघा पर्याय आपल्याला एकच बरोबर द्यायचा आहे, मात्र या ठिकाणी इतर पर्यायही का जाणून घ्यायचे, कारण परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न नियमित विचारले जातात. बघा Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. त्यानंतर NO2SO4 म्हणजे सोडा सल्फेट त्याला आपण म्हणतो. त्यानंतर NaHCO3 हा जो आहे हा खाण्याचा सोडा आहे. आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साइड हा कास्टिक सोडा आहे, हे लक्षात ठेवा. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्द बघा मॅट मध्ये असा प्रश्न असतो, विसंगत पद ओळखा. तसं या ठिकाणी वेगळा शब्द ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय वेगळा शब्द असेल बघा, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम आणि ऑक्सिजन. सरळ हा सोपा प्रश्न आहे. हा काय आहे? ऑक्सिजन. काय तर ऑक्सिजन हा वायू आहे, वायूचा प्रकार आहे हा. बाकी मूलद्रव्य आहेत त्यामध्ये हा वायू आहे. सर्व मूलद्रव्य आहेत, मात्र यामध्ये काय आहे? हा वायू आहे, ऑक्सिजन, प्राणवायू. तर काही विशेष काही त्याला डोकं लावण्याची गरज नाही. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते, तर बघा लक्षात ठेवा, कधीच विसरायचं नाही. असे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात की त्यामध्ये कधी बदलच होणार नाही. एकदा आपण बघितले ऐकले तरी पण लक्षात राहतात. बघा ते प्रमाण किती असतं, तर 8:1 असतं. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असतं? 8:1 या गुणोत्तरामध्ये असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. खालील गटामधील वेगळा शब्द ओळखा. यामध्ये जर आपण हायड्रोजन वगळला तर बाकी सगळे काय आहेत, तर राजधातूंचे प्रकार आहेत. म्हणून इथे वेगळा शब्द कोणता येईल, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन. बघा पुढचा प्रश्न, एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण
कोणत्या पद्धतीने वेगळे करता येतील? एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण जे आहे तर ते विलगीकरण या पद्धतीने वेगळे करता येतात. लक्षात ठेवा, या पद्धतींवर अनेक वेळा प्रश्न विचारले जातात बघा. विलगीकरण पद्धत या पद्धतीने ते वेगळे करता येतात. वेगवेगळ्या पद्धती आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढील पैकी धातूंचे क्षरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही असं विचारले आपल्याला. उचित ठरणार नाही, इकडे लक्ष द्यायचंय. मग आता उचित ठरणार नाही कोणती पद्धत असते बघा. पुढीलपैकी धातूंचे क्षरण रोखण्यासाठी, क्षरण रोखण्यासाठी जर पद्धतीचा आपण विचार केला तर त्यामध्ये पाण्यात बुडवून ठेवणे ही पद्धत आपल्याला उचित ठरणार नाही. त्यानंतर खालीलपैकी असत्य जोडी ओळखा. असत्य जोडी कशी ओळखायची बघा. आता येथे या ठिकाणी या डाव्या साईडला जे काही घटक दिलेत, उजव्या साईडला काही घटक दिलेत. उजव्या साईडला जीवाणू आणि विषाणूंचे प्रकार आहेत आणि डाव्या साईडला बघा मानव, जीवाणू, वनस्पती, गुरे. या ठिकाणी मानव इन्फ्लुएन्झा विषाणू म्हणजे मानवावर तो विषाणू परिणाम करतो याचा असा अर्थ आहे, म्हणजे मानवाशी संबंधित हा विषाणू आहे. त्यानंतर जीवाणू बॅक्टेरिओफाज विषाणू म्हणजे जीवाणूमध्ये हा विषाणू परिणाम करत असतो. गुरे पिकोर्ना विषाणू ही संगती बरोबर आहे. मात्र या ठिकाणी वनस्पती दिले, काय दिले? वनस्पती. आणि या ठिकाणी दिले टोमॅटो विल्ट विषाणू. आता टोमॅटो विल्ट जो विषाणू आहे ना तर तो फक्त आणि फक्त टोमॅटो वनस्पतीच्या प्रजातींवरच परिणाम करत असतो. लक्षात ठेवा, टोमॅटो व्यतिरिक्त इतर वनस्पतींवर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे बघा या ठिकाणी वनस्पती दिले आणि या ठिकाणी काय दिले? टोमॅटो विल्ट विषाणू. टोमॅटो विल्ट विषाणू बद्दल जाणून घ्यायचा असेल तर बघा, हा जर विषाणू एकदा झाडावर आला किंवा बाधा झाली तर टोमॅटोच्या पानाला असे काळे गडद ठिपके पडतात आणि त्याचा फळावर सुद्धा परिणाम होतो. म्हणून टोमॅटो विल्ट विषाणू हा इतर वनस्पतींशी निगडीत नाहीये, तर तो फक्त आणि फक्त टोमॅटो याच प्रजातीशी, या झाडाशी निगडीत आहे. म्हणून याचा जो असत्य जोडी जी आहे ती आहे पर्याय क्रमांक 3. जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? प्रत्येक बघा अनेक वनस्पतींना वैज्ञानिक नाव आहे. 9वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही आता जाणार आहात. तुम्हाला एक धडा आहे बघा चहा संबंधी. चहालाही एक वैज्ञानिक नाव आहे कॅमिलिया सिनेन्सिस. हे कशाचं नाव आहे? वैज्ञानिक चहाचं नाव आहे. मग तसं या ठिकाणी हिबिस्कस रोझा, सायनेन्सिस, कॅनिस फॅमिलिरिस, बोस टॉरस आणि सॉर्गम व्हल्गेर या 4 पर्यायांपैकी जास्वंदाचं नाव काय आहे? तर सरळ सरळ जास्वंदाचं नाव आहे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. हिबिस्कस रोझा लक्षात ठेवा. जास्वंदाचं शास्त्रीय नाव, वैज्ञानिक नाव काय आहे? हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? हा बघा या ठिकाणी बरंच काही तुम्हाला जाणून घ्यायचंय मित्रांनो. चुकीचे विधान विचारले आपल्याला. कोणतं विधान विचारले? चुकीचे विधान. म्हणजे 3 विधानं बरोबर आहेत आणि एक विधान काय आहे? चुकीचं आहे. कोणतं चुकीचं विधान आहे बघा. क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. क्षयरोग म्हणजे काय बरं? ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण क्षयरोग असं म्हणतो. या क्षयरोगासाठी डॉट हाच उपचार दिलाय आपल्याला. मग हा डॉट उपचार घेतल्यानेच क्षयरोग बरा होतो. अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी घ्यावी, त्याला ORS असं म्हणतात. मग ORS घ्यायचं का? तर हो, अतिसारसाठी ORS घ्यावं लागतं. पुन्हा आता पुढे काय दिले? पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. आता या ठिकाणी मुलं कन्फ्युजन का असतं मुलांना? आता इथं पटकी दिले, इथं कॉलरा दिले. आता पुस्तकात जर आपण 8वीच्या बघितलं, आपलं जर वाचन असेल तर पटकी म्हणजेच कॉलरा, पटकीच्या पुढे कंसात दिले कॉलरा किंवा कॉलराच्या पुढे कंसात दिले कधी कधी पटकी. मग या रोगासाठी कोणती लस घ्यायची? तर कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी, हे बरोबर आहे. विषम ज्वर या रोगासाठी BCG ही लस टोचून घ्यावी असं जे दिलंय ना ते अतिशय चुकीचं आहे. अतिशय चुकीचं आहे. कारण विषमज्वर हा रोग वेगळा आणि BCG हा उपचार वेगळा. विषमज्वरला काय म्हणतात माहितीये का? त्याला म्हणतात टायफॉइड. विषमज्वर म्हणजे काय? विषमज्वर म्हणजे टायफॉइड.
आणि हा कशाने होतो? टायफॉइड होतो अशुद्ध पाण्यातून, न झाकलेल्या अन्नातून, यातून टायफॉइड होत असतो. आणि या टायफॉइडवर BCG लस उपयोगाची नसते. BCG लस ही आपल्याला तो रोग होऊ नये म्हणून ती लस घेतली जाते. बघा, BCG जी लस आहे त्याचा फुल फॉर्म आपण बघूयात. बॅसिले कॅम्बलेट गुएटिन. बॅसिले कॅम्बलेट गुएटिन हा या लसीचा लॉंग फॉर्म आहे. आणि क्षयरोगावर म्हणजे ट्युबरकुलोसिस आपल्याला होऊ नये यासाठी BCG लस टोचून घेतात. कशासाठी करतात ही लस? तर ती आहे क्षयरोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस टोचून घेतली जाते. म्हणून विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी हा पर्याय जो आहे ना, तर हा चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला असत्य विचारलं ना, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक आहे 26वा. पुढीलपैकी हृदयविकार या रोगाचे लक्षण नाही. कोणतं लक्षण नाही हृदयविकाराचं? हृदयविकाराचं लक्षण कोणतं नाही? तर बघा, ते आहे लठ्ठपणा. हे हृदयविकाराचं लक्षण नाही. बघा, आता गोंधळून आपण यामुळे जातो की लठ्ठपणा झाला तर हृदयविकार होण्याचा धोका संभवतो, मात्र त्याचं लक्षण नाहीये. छातीत असह्य वेदना होणे लक्षण आहे, घाम येणे लक्षण आहे, अस्वस्थता किंवा कंप जाणवणे लक्षण आहे, मात्र लठ्ठपणा हे हृदयरोगाचं लक्षण नाहीये. अलठ्ठपणामुळे हृदयरोग होण्यास तो कारणीभूत ठरू शकतो, मात्र त्याचं लक्षण नाहीये. म्हणून या ठिकाणी आपला पर्यायाचं योग्य पर्यायाचं उत्तर कोणतं असेल? तर ते लठ्ठपणा. बघा पुढे चला. खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? बघा, आता या ठिकाणी आपल्याला विज्ञानामध्ये 8वीला या सगळ्या क्रिया दिलेल्या आहेत बरं का, पण ह्या आपण अभ्यासणं गरजेचं आहे. बघा, याच्यावर प्रश्न कसे येतात? सिंपल प्रश्न असतात. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्या आणि फोडीतील पाणी पाकात गेलं आणि थोड्या वेळानं त्या आकसल्या. साखरेच्या पाकामध्ये फळांच्या फोडी टाकल्या आणि फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसल्या. हे कशाचं उदाहरण आहे? कोणत्या क्रियेचं उदाहरण आहे? तर बघा, इथे विसरण क्रिया याचा योग्य पर्याय नाहीये. समपरासारी द्रावणातील क्रिया. आता हाही पर्याय नाहीये. समपरासारी म्हणजे काय? आपल्याला पेशी अंगके नावाचं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये पेशी ज्या असतात त्या पेशीमध्ये काही द्रव पदार्थ बाहेरच्या माध्यमातून जात असतो. या बाहेरच्या माध्यमातून द्रव पदार्थ पेशीमध्ये जातो किंवा कधी कधी पेशीतून बाहेरच्या माध्यमामध्ये द्रव पदार्थ येत असतो किंवा कधी पेशीमध्ये जातही नाही द्रव पदार्थ आणि माध्यमातही येत नाही. तर मग समपरासारी म्हणजे पेशीमध्ये आणि बाहेरच्या माध्यमामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये द्रायू असतो, याला म्हणायचं समपरासारी द्रावणातील क्रिया. त्यानंतर अवपरासारी द्रावणातील क्रिया म्हणजे काय? अवपरासारी द्रावणातील क्रिया याला म्हणतात की जेव्हा पेशीतील पाण्याचे प्रमाण काय असते? कमी असते आणि माध्यमात पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून या माध्यमातून द्रव पेशीमध्ये जातो, याला म्हणायचं अपरासारी द्रावणातील क्रिया. आता इथं काय घडलंय बघा, इथे साखरेच्या पाकामध्ये फळांच्या फोडी टाकल्या तर फोडीतील पाणी पाकात गेलं ना. फोडीतील पाणी कुठे आलं? पाकात गेलं. म्हणजेच उदाहरणार्थ ते फळ किंवा ती फोड जर आपण पेशी म्हणून धरलं तर त्यातलं पाणी कुठे आलंय? पाकात आले. म्हणजे ती अतिपरासारी द्रावणातील क्रिया आहे. अतिपरासारी द्रावणातील क्रिया म्हणजे काय? तर पेशीतील पाणी हे कुठे येतं? तर माध्यमामध्ये येत असतं. यालाच आपण अतिपरासारीला आपण बहिःपरासरण असंही म्हणत असतो. यालाच काय दुसरं नाव आहे? जर प्रश्न आला यावर तर गोंधळून जायची गरज नाही. बहिःपरासरण म्हणजेच पेशीतील द्रव हा माध्यमामध्ये येणे. पेशीमध्ये द्रवाचं प्रमाण जास्त असणे
म्हणून तो द्रव माध्यमामध्ये शिरतो, याला बाह्य परासरण म्हणतात किंवा अतिपरासारी द्रवणातील क्रिया म्हणतात. तर ही क्रिया कोणती आहे? अतिपरासारी द्रवणातील क्रिया आहे. बघा, हे सगळं आपल्या पुस्तकातलं आहे, फक्त पुस्तकातला अभ्यासक्रम आपण व्यवस्थितपणे शिकणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबरच कॅमिलिओ गॉल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले? नोबेल पारितोषिक म्हणजे काही चेष्टा नाहीये, जगातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे. भारतातील सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे. मोठमोठ्या साहित्यिकांना, मोठमोठ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. बघा, इथे कॅमिलिओ गॉल्गी जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला, पण कशासाठी मिळाला? तर त्याचं सरळ सरळ उत्तर मी सांगतो. चेता संस्थेची रचना. चेता संस्थेची रचना त्यांनी, रचनेचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, त्यांनी आणखी काय काय केलं तर पेशी अंगक जे प्रकरण आहे, त्या पेशी अंगक नावाच्या प्रकरणामध्ये पेशीचं एक अंगक आहे बघा, त्याला आपण म्हणतो गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी काय. गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल पेशी अंगक या प्रकरणामध्ये बघा, गॉल्गी काय जे आहे ना ते यांच्याच नावावरून या पेशी अंगकाला हे नाव दिले, याचा त्यांनी अभ्यास केला. दुसरं जे आहे ते आहे त्यांनी काळी अभिक्रिया. बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न या स्पर्धा परीक्षांना विचारतात. तुम्ही तर आता NMMS स्कॉलरशिपची तयारी करताय, MPSC सारख्या परीक्षांना, क्लास 2 क्लास 3 सारख्या परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. काळी अभिक्रिया हे काय आहे? तर हे एक रंजन तंत्र आहे. काळी अभिक्रिया म्हणजे काय आहे? रंजन तंत्र. हे रंजन तंत्र कोणी विकसित केलं? तर ते विकसित केलं गॉल्गी यांनी. हे रंजन तंत्र सुद्धा कोणी विकसित केलं? गॉल्गी यांनी. चेता संस्थेची रचना, गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल, पेशी अंगक आणि काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं. आणि कशासाठी होतं हे रंजन तंत्र? तर हे रंजन तंत्र चेता संस्थेच्या विकासासाठी, चेता संस्थेच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र गॉल्गी यांनी विकसित केलं. म्हणून त्यांना 1906 मध्ये एवढ्या मोठ्या कार्यासाठी काय दिला? नोबेल पारितोषिक दिलं गेलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 29. खालीलपैकी रक्त घटकाचे चुकीचे कार्य कोणते? प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी रक्त घटकाचे चुकीचे कार्य कोणते? आता या ठिकाणी पण तेचा असत्य, चुकीचे, हे नाही, अशा प्रकारे. तर या ठिकाणी सरळ सरळ याचं उत्तर आहे ग्लोब्युलिन्स. यांचं कार्य काय? याचं कार्य काय? क्षारांचा समतोल ठेवणे. तर हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. आपला चुकीचं विधानच विचारलेलं आहे. बघा, अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. फायब्रोनोजिन व प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करतात. बरोबर आहे. असेंद्रिय आयने चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण करतात. बघा, आता मग ग्लोब्युलिन्स जर क्षारांचा समतोल ठेवत नाही तर मग तो काय करतो? तर बघा, हा रक्तातला एक प्रकार आहे, रक्तातला एक प्रथिनाचा प्रकार आहे. तो लिव्हरला संरक्षण म्हणून कार्यरत असतो. लिव्हर संरक्षणाचं तो काम करत असतो प्रथिनांमध्ये. म्हणजे याचं कार्य क्षारांचा समतोल ठेवणं नाही, तर ग्लोब्युलिन्स जो आहे तो कशाशी संबंधित आहे? तर तो यकृताशी संबंधित आहे. यकृत म्हणजे काय? यकृत म्हणजेच लिव्हर. यकृत म्हणजे लिव्हर. हा लिव्हरशी संबंधित आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने काय मोजतात? कशाने काय मोजतात? एकक आहे हे, काहीतरी मोजायचं, पण नेमकं काय मोजतात बरं त्याने? बघा, स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने काय मोजतात? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे रक्तदाब. रक्तदाब मोजण्यासाठी कशाचा उपयोग होतो? स्पिग्मोमॅनोमीटर. बघा, आपण जर विचार केला तर मग आता वायूचा दाब कशाने मोजतात? तर तो बॅरोमीटरने मोजतात. कशाने मोजतात? बॅरोमीटर. त्यानंतर हृदयाची ठोके कशाने मोजतात? सगळ्यांना परिचित आहे. कशाने? पारंपरिक जी मोजण्याची पद्धती काय आहे? स्टेथोस्कोप.
डॉक्टरांकडे जे असतं ना गळ्यात घालायचं स्टेथोस्कोप, हा, त्याने काय मोजतात? हृदयाचे ठोके मोजतात. तर रक्ताचा जो सामू आहे ते मोजण्यासाठी हेमॅटॉलॉजीचं एक विश्लेषक, हेमॅटॉलॉजी विश्लेषक म्हणून एक विशिष्ट मशीन आहे. त्या मशीनने आपण रक्ताचा सामू म्हणजे पीएच मोजू शकतो. चला, विज्ञान या विषयाशी निगडीत जे 35 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले ते सर्व आपण व्यवस्थित विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीने आपण इतर प्रश्नपत्रिकांचंही विश्लेषण करणार आहोत किंवा इतर विषयांचंही विश्लेषण प्रश्नांचं करणार आहोत. त्यासाठी आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन या चॅनलला कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन असेच व्हिडिओ आपल्याला जे उपयोगात येतील ते तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. अशाच पद्धतीने आपण नियमित रेग्युलर लेक्चरमध्ये इतर सर्व अभ्यासक्रम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून फक्त 999 रुपयांमध्ये आमचं जे ॲप आहे गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप, हे ॲप आपण डाउनलोड करून नवोदय प्रवेश परीक्षा, त्यानंतर स्कॉलरशिप आणि NMMS स्कॉलरशिप परीक्षा या तिन्ही परीक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करू शकता. त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचे तर गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचे आणि 999 रुपये पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला फीस भरायची. धन्यवाद.